नमस्कार मित्रांनो, व्हेक्टर ग्राफिक्ससाठी कोरलड्रॉमध्ये आपण ड्रॉइंग आणि कलरिंग शिकलो. आतापर्यंत जेवढ्या गोष्टी आपण शिकलो तेवढ्या गोष्टी व्हेक्टर ग्राफिक्समध्ये ड्रॉइंग आणि कलरिंग करण्यासाठी पुरेसे आहेत. पण तरीसुद्धा टूलबॉक्समधील काही महत्त्वाची टूल्स आणि मेनू बारमधील काही महत्त्वाच्या कमांड्स की ज्यांचा उपयोग ग्राफिक डिझाईनमध्ये आपल्याला नेहमी होतो, या गोष्टी आपल्याला कोर्समध्ये शेवटच्या 2 दिवसांमध्ये शिकायचे आहेत. आज आपण ग्राफिक डिझाईनमधील मुख्य 5 घटकांपैकी 5वा आणि शेवटचा घटक फोटो म्हणजे इमेजचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. मी थोडक्यात एवढ्यासाठी म्हणतो की कोरलड्रॉ हे व्हेक्टर बेस सॉफ्टवेअर आहे आणि फोटो म्हणजे इमेज हा रास्टर बेस ऑब्जेक्ट आहे आणि रास्टर बेस ऑब्जेक्टचा अभ्यास हा रास्टर बेस सॉफ्टवेअरमध्ये करायचा असतो. यासाठी फोटोपेंट, फोटोशॉप यासारखी वेगवेगळी सॉफ्टवेअर्स आहेत. रास्टर बेस सॉफ्टवेअरमध्ये फोटो एडिट झाल्यानंतर आपल्याला तो कोरलड्रॉमध्ये इम्पोर्ट करायचा असतो आणि नंतर तो फोटो डिझाईनमध्ये बसवायचा असतो. इम्पोर्ट झालेला फोटो जरी कोरलड्रॉमध्ये एडिट करायचा नसला तरीसुद्धा गरज भासल्यास त्यामध्ये थोडाफार बदल करता येतो. पण तो थोडाफार बदल करत असताना इमेजबद्दल ज्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत त्या गोष्टी आणि कोरलड्रॉमध्ये त्या फोटोत किती प्रकारचा बदल आपण करू शकतो त्या गोष्टी आपण आज बघूया. ग्राफिक डिझाईनमध्ये प्रामुख्यानं 4 प्रकारच्या इमेजेस वापरल्या जातात. त्याला इमेजचा मोड असं म्हणतात. त्यामध्ये इमेजचा पहिला मोड आहे ब्लॅक अँड व्हाईट 1 बीट इमेज. दुसरा मोड आहे ग्रेस्केल मोड 8 बीट. इमेजचा तिसरा प्रकार आहे RGB 24 बीट आणि इमेजचा चौथा प्रकार आहे CMYK 32 बीट इमेज. तर हे इमेजचे 4 मोड झाले. कोरलड्रॉमध्ये इमेज इम्पोर्ट केल्यानंतर अगोदर तुम्ही ती चेक करा. म्हणजे ज्या प्रकारच्या डिझाईनसाठी तुम्ही ती इमेज वापरणार आहात त्यासाठी ती योग्य आहे याची खात्री करा. तर इमेज चेक करण्यासाठी इमेज सिलेक्ट करा आणि स्टेटस बारमध्ये बघा, इथे तुम्हाला ती मोनोक्रोम दिसते आणि साईज 300x300 DPI आहे. मी दुसरी इमेज सिलेक्ट करतो. त्याची इन्फॉर्मेशन बघा, इथं तुम्हाला ग्रेस्केल दिसेल आणि साईज 300x300 DPI आहे. मी तिसरी इमेज सिलेक्ट करतो. इथे तुम्हाला कळेल की ही RGB आहे आणि साईज 300x300 DPI आहे. चौथी इमेज ही CMYK आणि साईज 300x300. कोरलड्रॉमध्ये इमेज इम्पोर्ट केल्यानंतर गरज भासल्यास तुम्ही त्या इमेजचा मोड बदलू शकता. म्हणजे RGB मोड असेल तर त्याचा CMYK मोड करू शकता, CMYKचा RGB करू शकता. RGB आणि CMYK या दोन्ही इमेजच्या तुम्ही ग्रेस्केल इमेज बनवू शकता. ग्रेस्केल इमेजची तुम्ही 1-टोन इमेज बनवू शकता. तर हे मोड कसे बदलतात ते आपण बघूया. समजा तुम्ही प्रिंटिंगसाठी डिझाईन बनवत आहात आणि फाईल इम्पोर्ट केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की ही इमेज RGB मोडमध्ये आहे. तर तुम्हाला ही इमेज CMYK मोडमध्ये करून घ्यावी लागेल. त्यासाठी मी इमेज सिलेक्ट करतो. मेनू बारमध्ये
बिटमॅप्समध्ये मी मोडमध्ये जातो आणि त्या ठिकाणी CMYK कलर 32 बीट मोड सिलेक्ट करतो. ती इमेज आता CMYK मोडमध्ये झाली. तुम्ही स्टेटस बारमध्ये बघू शकता त्या इमेजचा मोड बदलून ते आता CMYK मोडमध्ये झालेले आहे. इमेज जर RGB किंवा CMYK मोडमध्ये असेल तर ती इमेज तुम्ही ग्रेस्केल मोडमध्ये करू शकता. त्यासाठी इमेज सिलेक्ट करा. बिटमॅप्समध्ये मोडमध्ये जाऊन तुम्ही ग्रेस्केलवर क्लिक करा. आता ही इमेज ग्रेस्केल मोडमध्ये झाली. स्टेटस बारमध्ये जाऊन तुम्ही ती चेक करू शकता. आता ह्याच ग्रेस्केल इमेजचा मोड बदलून तुम्हाला ही इमेज ब्लॅक अँड व्हाईट 1 बीट मोडमध्ये बनवायची असेल तर त्यासाठी तुम्ही बिटमॅप्समध्ये जा. मोडमध्ये तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट 1 बीटवर क्लिक करा. या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये मी हाफ टोन सिलेक्ट करतो. स्क्रीन टाईप लाईन करतो. अँगल 45 राहू दे. इथं मी 40 करतो. लाईन्स पर इंच करतो आणि ओके करतो. तर आता ही इमेज ब्लॅक अँड व्हाईट 1 बीट मोडमध्ये तयार झाली. ही ब्लॅक अँड व्हाईट 1 बीट इमेज फक्त एकाच टोनची असते. इथं तो ब्लॅक कलर आहे. आपण तो 1 टोन बदलून दुसरा कलर घेऊ शकतो. त्यासाठी तुम्ही कलर पॅलेटवर या आणि कोणत्याही कलरवर राईट क्लिक करा. म्हणजे तो 1 टोन तुम्ही कोणत्याही कलरचा घेऊ शकता. कोरल ड्रॉमध्ये डिझाईन बनवत असताना इम्पोर्ट केलेली इमेज तुम्हाला अशा एखाद्या शेपमध्ये बसवावी लागते. त्यासाठी इमेज सिलेक्ट करा. इफेक्ट्समध्ये पॉवर क्लिपमध्ये जाऊन तुम्ही प्लेस इनसाइड फ्रेमवर क्लिक करा आणि ज्या शेपमध्ये तुम्हाला ती इमेज पाहिजे त्या शेपवर क्लिक करा. म्हणजे ती इमेज त्या शेपमध्ये बसेल. आता तुम्हाला ती इमेज थोडी खाली घ्यायची आहे कारण वरचा भाग कट झाला. त्यासाठी पुन्हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. इफेक्टमध्ये जा. पॉवर क्लिपमध्ये एडिट पॉवर क्लिपवर क्लिक करा आणि या ठिकाणी ती इमेज सिलेक्ट करून तुम्हाला ती ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी आणून ठेवा आणि पुन्हा इफेक्ट्समध्ये जाऊन पॉवर क्लिपमध्ये फिनिश एडिटिंग धिस लेवलवर क्लिक करा. आता ही इमेज तुम्हाला या शेपमध्ये परफेक्ट दिसेल. कोरल ड्रॉमध्ये ग्राफिक डिझाईन बनवत असताना अनेकदा तुम्हाला अशा प्रकारचे लोगो, सिम्बॉल्स किंवा काही चित्र इम्पोर्ट करावी लागतात आणि त्या इमेजेस आहेत तशाच डिझाईनमध्ये वापराव्या लागतात. पण कधीकधी इमेज एडिट करावी लागते तेव्हा त्या इमेजचं लाईन ड्रॉईंग करण्याची गरज असते. तर कोरलड्रॉमध्ये ती इमेज ट्रेस करून तुम्ही त्या इमेजचं लाईन ड्रॉईंग बनवू शकता. ते कसं बघा. इमेज सिलेक्ट करा. बिटमॅपमध्ये जा आणि इथं आउटलाईन ट्रेसमध्ये तुम्ही लाईन आर्टवर क्लिक करा. ही ओरिजिनल इमेज तुम्हाला ट्रेस झालेली दिसेल. ओके करा. इमेज ट्रेस झाली ती तुम्ही बाजूला घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही आपली ओरिजिनल इमेज. त्यामध्ये तुम्ही तर बघू शकता की ती RGB इमेज आहे
आणि आपण ट्रेस केलेली ही इमेज. या ठिकाणी स्टेटस बार बघा, ग्रुप ऑफ 9 ऑब्जेक्ट्स ऑन लेयर 1. म्हणजे आता तुम्ही ही इमेज एडिट करू शकता. अनग्रुप करा, बाजूला क्लिक करा. आता हे लाईन ड्रॉईंग तुम्हाला हवं तसं एडिट करू शकता. कोरल ड्रॉमध्ये ग्राफिक डिझाईन करत असताना त्या डिझाईनमधील इमेज ही रास्टर बेस सॉफ्टवेअरमध्ये पूर्णपणे एडिट करून फिनिश करून नंतरच ती कोरल ड्रॉमध्ये आपण इम्पोर्ट करायची असते. इमेज इम्पोर्ट केल्यानंतर त्यामध्ये सहसा बदल करू नये, पण तरीसुद्धा तुम्हाला त्यामध्ये किंचित बदल करावा वाटला किंवा ब्राईटनेस थोडा वाढवा वाटला तर तुम्ही वाढवू शकता. त्यासाठी इमेज सिलेक्ट करा, बिटमॅपमध्ये जा आणि इथं इमेज ॲडजस्टमेंट लॅबवर क्लिक करा. इथे तुम्हाला त्या इमेजचा ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, हायलाईट्स, शॅडोज आणि मिड टोन्स हे कॉमन बदल तुम्ही किंचित कमी किंवा जास्त करू शकता. मी इथं ब्राईटनेस थोडा वाढवतो, तुम्हाला इथं फरक पडलेला दिसेल. कॉन्ट्रास्ट, हायलाईट्स, शॅडोज आणि मिड टोन्स मी यामध्ये काय बदल करत नाही. आता मी ओके करतो. तर असे काही छोटे मोठे बदल इमेज एडिटिंग करताना तुम्हाला जर करायचे असतील तर ते तुम्ही कोरल ड्रॉमध्ये करू शकता. कोरल ड्रॉमध्ये फिल्टर्स वापरून इमेजला आपण इफेक्ट्स देऊ शकतो. त्यासाठी इमेज सिलेक्ट करा, बिटमॅप्समध्ये जा आणि शेवटी इथे तुम्हाला काही फिल्टर्स दिसतील. 3D इफेक्ट्स, आर्ट स्ट्रोक्स, ब्लर, कॅमेरा असे अनेक फिल्टर्स आहेत. त्यामध्ये आपण आता 3D इफेक्ट्समध्ये जाऊया. त्यामध्ये आपण सिलेक्ट करूया पेज कर्ल. या ठिकाणी इमेजच्या कॉर्नरला एक इफेक्ट तयार होतो. तो कसा आपण बघूया. विड्थ आणि हाईट आपण डिफाईन करूया. इथं मी विड्थ 40 घेतो, हाईट 25 घेतो. त्याचा प्रिव्ह्यू बघूया. हे बघा, इमेजचा बॉटम राईट कॉर्नर असा फोल्ड झाला. डिझाईनमध्ये कधीकधी असे इफेक्ट्स तुम्हाला पाहिजे असतात, त्यावेळी तुम्ही हा इफेक्ट वापरू शकता. मी ओके करतो. याचप्रमाणे आपण दुसरा इफेक्ट देऊन बघूया. मी इमेज सिलेक्ट करतो. फिल्टर्समध्ये इथं क्रिएटिव्ह फिल्टर आहे, तर त्यामध्ये बरेच आर्टिस्टिक इफेक्ट्स आहेत. त्यामध्ये आपण फॅब्रिक सिलेक्ट करूया. तर यामध्ये फॅब्रिकचा साईज, स्ट्रोक कमी जास्त आपण करू शकतो. इफेक्ट झाल्यावर तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आहे. मी तर प्रिव्ह्यू बघतो. तर यामध्ये बघा, तुम्हाला हा असा इफेक्ट मिळाला. यामध्ये हा साईज मी तर आणखीन जरा लहान करतो आणि प्रिव्ह्यू बघतो. जेव्हा तुम्हाला हा फॅब्रिक इफेक्ट चांगला वाटेल त्यावेळी तुम्ही ओके करा. तर असे काही फिल्टर्स कोरल ड्रॉमध्ये आहेत की ज्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळे इफेक्ट्स बनवू शकता. आपण आणखी एखादा करून बघूया. मी इमेज सिलेक्ट करतो. बिटमॅप्समध्ये आता 3D इफेक्ट, यामध्ये आपण 3D रोटेट करून बघूया. या ठिकाणी काय होते बघूया. या ठिकाणी तर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल तुम्हाला अँगल द्यायला पाहिजे. या ठिकाणी मी 30 डिग्री देतो आणि हॉरिझॉन्टलसुद्धा 30 देतो. आणि आता ऑब्जेक्ट तो ती इमेज रोटेट कशी होती ते बघूया. मी ओके करतो. तर इमेज तुम्हाला हॉरिझॉन्टल 30 डिग्री आणि व्हर्टिकल 30 डिग्रीमध्ये रोटेट झाली. पण यामध्ये एक प्रॉब्लेम असू शकतो. समजा मी इथं एक रेक्टँगल ड्रॉ केला आणि त्यामध्ये कलर फिल केला. मी बॅकग्राऊंडला टाकतो.
तर यामध्ये हा पांढरा पॅच तसाच राहतो. तर यासाठी तुम्ही दुसरा इफेक्ट वापरून हा पांढरा पॅच काढू शकता. आपण पॉवर क्लिप इफेक्ट बघितला आहे, तर तो वापरून तुम्ही हा पांढरा पॅच काढू शकता. आपण काय करू, एक ड्रॉइंग घेऊ, ड्रॉइंग करू, एक शेप ड्रॉ करूया. हा मी एक शेप ड्रॉ केला. आता ही इमेज मी जरा बाजूला घेतो आणि याला आपण एक कमांड देऊ. इफेक्टमध्ये आपण पॉवर क्लिप वापरून बघितले आजच. तर पॉवर क्लिपमध्ये प्लेस इनसाइड फ्रेम मी सिलेक्ट करतो आणि या आउटलाईनवर क्लिक करतो. तर फोटो तो त्या फ्रेममध्ये गेला. आपण तो एडिट करून बरोबर या जागेवर आणून ठेवू शकतो. मी पुन्हा इफेक्टमध्ये जातो, पॉवर क्लिपमध्ये एडिट पॉवर क्लिपला क्लिक करतो आणि हा फोटो बरोबर या फ्रेममध्ये आणून ठेवतो. आता पुन्हा मी इफेक्ट्समध्ये जातो आणि पॉवर क्लिपमध्ये जाऊन फिनिश एडिटिंग धिस लेवलवर क्लिक करतो. तर एक इफेक्ट तुम्ही वापरला तर त्याचबरोबर तुम्ही दुसरा इफेक्ट वापरून त्यामध्ये अधिक जिवंतपणा आणू शकता. तर या ठिकाणी हा शेप तुम्ही पुन्हा एडिट करू शकता. त्यासाठी शेप टूल घ्या आणि तुम्ही याचे नोट्स तुम्हाला हवे तसे ॲडजस्ट करू शकता. मी पिक टूल घेतो, बाजूला क्लिक करतो. ग्राफिक डिझाईनमधील मुख्य 5 घटकांपैकी 5वा आणि शेवटचा घटक म्हणजे फोटो. आपण त्याला इमेज म्हणतो. इमेज हा जरी रास्टर ऑब्जेक्ट असला तरीसुद्धा कोरलड्रॉमध्ये डिझाईन करताना आपल्याला तो डिझाईनमध्ये वापरावा लागतो. कोरल ड्रॉमध्ये फोटो इम्पोर्ट केल्यानंतर तो फोटो डिझाईनमध्ये वापरत असताना किमान ज्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत त्या गोष्टी आज आपण बघितल्या. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू, तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.